तर महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतील कबूतरखाना पाडण्याच्या विरोधात रॅली काढण्यात आली आहे। महावीर मिशन तर्फे आज कुलाब्यात ही शांतता रॅली काढण्यात आलेली आहे। कुलाब्यातील जैन मंदिरापासून ही रॅली निघालेली आहे। या रॅलीची थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर हनुमान मंदिरात चालीसा पठण, गणपती मंदिरात आरती देखील करण्यात येणार आहे। कबूतरांना जगण्यासाठी शक्ती देण्याची प्रार्थना देखील केली जाणार आहे। मुंबईतील कबूतरखाना पाडण्याच्या विरोधात आज ही रॅली निघालेली आहे। महावीर मिशन तर्फे आज कुलाब्यात ही शांतता रॅली काढण्यात आलेली आहे। तर कुलाब्यातील जैन मंदिरापासून ही रॅलीला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण होणार आहे। गणपती मंदिरात आरती देखील करण्यात येईल। तर कबूतरांना जगण्यासाठी शक्ती देण्याची प्रार्थना केली जाणार आहे। कबूतरखान्यांवर मुंबई महापालिकेने लादलेल्या बंदी विरुद्ध महावीर मिशन तर्फे आज कुलाबा इथे शांतता रॅली काढली गेली आहे। कुलाबा मार्केट येथील जैन मंदिर इथे जप केल्यानंतर या शांतता रॅलीला सुरुवात झाली आहे। तर या संदर्भातच थेट त्या ठिकाणी जे उपस्थित आहेत आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन, कुलाब्यात या रॅलीचं आता आयोजन करण्यात आलेलं आहे। या रॅलीला सुरुवात झालेली आहे। नेमकी काय मागणी आहे या नागरिकांची? निश्चित कृपा माझ्या पाठीमागे पाहू शकतो मोठ्या संख्येने जे जैन बांधव आहेत ते या रॅलीमध्ये जमा झालेले आहेत, एकवटलेले आहेत। आणि आता हे कुलाबा मार्केटमधील जे जैन मंदिर आहे तिथून या रॅलीला सुरुवात होणार आहे। अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हनुमान मंदिरामध्ये ही रॅली पोहोचेल। त्या ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण केलं जाईल। त्याच पुढे असलेल्या गणेश मंदिरामध्ये सुद्धा आरती केली जाणार आहे। नंतर थेट ही रॅली आहे ती गेटवे या ठिकाणी पोहोचेल। गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी जो कबूतरखाना होता तो बंद करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी जाऊन समुद्रामध्ये जलपूजन केलं जाईल आणि जी कबूतरांना खाणे टाकण्याची पद्धत आहे, जी बंद करण्यात आलेली आहे खाद्यपदार्थ टाकणं, त्यामुळे जी उपासमार कबूतरांची होत आहे त्यांना कुठेतरी संरक्षण मिळावं अशी प्रार्थना त्या ठिकाणी केली जाणार आहे। आपण पाहू शकतो लहान मुलं असतील, महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। अगदी जैन मुनींचाही या रॅलीमध्ये समावेश पाहायला मिळत आहे। आणि 7 तारखेला या संदर्भात न्यायालयातील जी सुनावणी आहे ती होणार आहे। त्यामुळे या सुनावणीमध्ये जर आपल्या विरोधात निकाल गेला तर 10 तारखेपासून थेट उपोषण करण्याचा इशाराही जैन समाजाने दिलेला आहे। परिणामी 7 तारखेला होणाऱ्या या न्यायालयाच्या सुनावणीत नेमकं काय होतं याकडे आपलं लक्ष असेलच। आपण हे जैन मुनी चाललेले आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। एकंदरीत त्यांचं म्हणणं काय आहे? महाराजजी, काय एकंदर तुम्ही रॅली काढताय, काय तुमचं म्हणणं आहे शासनाकडे? या महाराष्ट्रामध्ये आज पुरा जैन समाज एकत्र ह्यामुळे आला आहे। कोई आरक्षण नाही, काही मांग नाही, मात्र हा जैन समाजाचं फक्त एकच मांग आहे की लाखो कबूतर मरून राहिला आहे, त्यांना वाचवण्यासाठी 4 महिन्याचा चातुर्मास आमच्या लोकांचा आहे। आणि त्या 6 महिना चालू आहे आणि त्या महिन्यामध्ये कम से कम रोजचे 100-150 कबूतर मरत आहे। आणि आमच्या जैन धर्मामध्ये लिहिलेलं आहे पहिले कबूतराला दाना टाका, नंतर तुम्ही तोंडात आपला दाना टाका। म्हणून आज जो रॅली नाही आहे, एक शांतीतक रॅली आहे। हा फक्त शासनाचा न्यायालयाचा 7 तारखेला काय डिसिजन येते और 7 तारखेला डिसिजन नाही आलं तर 10 तारखेला भारतभरमध्ये जेवढे पण जैन समाज आहे, राजस्थान, छत्तीसगड में जो प्राणी मित्र आहे सर अनशन करणाऱ्या दादर कबूतर खाण्याला। जय महाराष्ट्र। धन्यवाद। एकंदरीत कृपा आपण पाहू शकतो। जी चेतन, तर कुलाब्यातील जैन मंदिरापासून आता या रॅलीला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर ही आता रॅली पुढे निघून जाईल आणि निश्चित चेतन बोला। निश्चित आता ही रॅली एकंदरीत सुरुवात झालेली आहे ती आता या हनुमान मंदिरामध्ये पोहोचलेली आहे। या ठिकाणी हनुमान चालीसा पठण होईल, तिथून पुढे गणपती मंदिरामध्ये आरती केली जाईल आणि तिथून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत हा मोर्चा जाणार आहे। परिणामी ठिकठिकाणी मुंबईमध्ये आता अशा प्रकारे जैन समाज आहे ते आपला निषेध नोंदवत आहे सरकार विरोधामध्ये आणि प्रशासनाविरोधामध्ये। परिणामी मुंबई महानगरपालिका या निर्णयासंदर्भात पुनर्विचार करणार का आणि न्यायालयामध्ये काय निकाल लागतो याकडे आपलं लक्ष असेल। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।